घरात चहा पावडर तर भरपूर होती, साखरेचं पण पोतं भरेल होतं. तरी पाहुणे आल्यावर आई मला असं काऊन म्हणली. चहा टाकायचा आहे पाहुणे किती मोजून. आणि तेव्हा मला जनगणनेचं महत्व कळलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, घरात साधे 4 पाहुणे जरी आले तरी आपल्याला ते मोजून किती चहा करायचा, कसा करायचा हे ठरवावं लागतं. विषय असा नाही राहत का घरात बनवायला किराणा नाही राहत, पण कोणाला कसा घ्यायचा आहे, किती घ्यायचा आहे हे आधी कळणं महत्वाचं राहतं. म्हणजे त्याचा योग्य वापर पण होतो आणि ते व्हायला पण जात नाही. आणि हेच देश स्तरावर जनगणनेमार्फत केलं जातं आणि ती आमच्या श्रीरामपूर तालुक्यासारखी आता संपूर्ण देशभरात चालू झालेली आणि सध्या सुरू झालेला आहे महत्वाचा टप्पा, आणि तो म्हणजे घरगणना. या टप्प्यामध्ये संपूर्ण इमारती, घर यांची स्वतः अधिकृत गणक येऊन फक्त गणनाच करणार नाहीये, तर त्यांना क्रमांक पण देणार आहेत. आणि यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर आमच्या श्रीरामपूर तालुक्यासारखी प्रशिक्षित टीमने काम करायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येकाला अधिकृत ओळखपत्र आहे, जनगणनेची किटही आहे आणि आमच्या तहसीलदार साहेबांसारखे प्रत्येक ठिकाणचे चार्ज अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून आहेत आणि त्यांच्या शुभेच्छाही आहेत. आणि या संदर्भातली विस्तृत माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत. आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रमुखही सज्ज आहेत. तोपर्यंत तुम्ही या राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये आपलाही हातभार लावा, कारण आपली जनगणना आपले भविष्य. मग आता तुम्ही म्हणता का जर नुसते माणसंच मोजायचे मग 34 प्रश्न कायसाठी, तर त्याचं उत्तर आईच्या ह्या प्रश्नामध्ये. अरे हा नुसते मोजून नको येऊ, गोड घेणारे किती आहे, फिका घेणारे किती हे पण पाय.